नमस्कार मित्रांनो, तटस्थतेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पंचस्कंद म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेतले. पंचस्कंदामध्ये रूपस्कंद, वेदनास्कंद, संज्ञास्कंद, संस्कारस्कंद आणि विज्ञानस्कंद यांचा समावेश होतो. आणि या 5 स्कंधांच्या खांबावरच मी नावाचा भ्रम उभा असतो. आज आपण या 5 खांबांपैकी सगळ्यात महत्त्वाच्या खांबाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे संस्कार स्कंद. कारण बाकीचे 4 खांब तुटले तरी मी नावाची इमारत उभीच राहते, पण संस्काराचा खांब पडला की मी नावाची इमारत पूर्णपणे कोसळून जाते. आज आपण फक्त संस्कार समजून घेणार नाही, तर आज आपण त्या अदृश्य अंधकाराला समजून घेऊया जिथे माणूस स्वतःलाच कैद करून ठेवतो. कारण बाहेरून माणूस मुक्त दिसतो, आनंदी दिसतो, पण आतून तो आपल्या प्रतिक्रियांचा गुलाम असतो. कोणी कौतुक केलं की तो आनंदी होतो, कोणी दुर्लक्ष केलं, कोणी अपमान केला की दुःखी होतो, कोणी विरोध केला की विद्रोह करतो, कोणी सोडून गेलं की आतून तुटून जातो. त्याला वाटतं मी दुःखी आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात, तू दुःखी नाही, हे तुझ्या संस्काराचं नाटक आहे. तू आणि तुझा संस्कार हे वेगळं आहे. तू स्वतःला ओळख. तू आणि तुझे दुःख वेगळे आहे. आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय? आपण ज्या मीला आयुष्यभर खरं समजतो त्यामध्ये उतरून पाहणं. कारण हा मी जन्मताच तयार झालेला नसतो. मी हा पूर्वीपासून नसतो. मी हा हळूहळू बनत असतो. आपली प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक भीती, प्रत्येक मान अपमान, प्रत्येक इच्छा, प्रत्येक वासना, प्रत्येक आसक्ती, प्रत्येक सुख दुःख या सर्वांनी मिळून मीची भिंत बांधलेली असते. यालाच भगवान बुद्ध संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे मनावर कोरलेले अदृश्य ठसे असतात. सामान्यतः संस्कार म्हणजे लोकांना वाटतं की काहीतरी धार्मिक विधी. सर्वसामान्य लोकांची समजूत आहे तशी, पण तसे नाही. ते तर सामाजिक विधी. मी ज्या संस्काराबद्दल बोलतोय तो दिसत नाही, पण तो संस्कार तुमचं संपूर्ण आयुष्य चालवतो. तुम्ही रागावता, घाबरता, मत्सर करता, द्वेष करता, अहंकार करता, वासना जागवता. हे खरंच तुम्ही करता का? हे तुम्ही नाही करत. तुमच्या जुन्या सवयी तुम्हाला तसं करायला भाग पाडत असतात. ओशो म्हणतात, मन म्हणजे भूतकाळातील आठवणींचा समूह असतो. तुम्ही वर्तमानात जगत नाही. तुम्ही सतत जुन्या स्मृतीतून, जुन्या सवयीतून नवीन प्रतिक्रिया देत असता. म्हणजेच तुम्ही भूतकाळातल्या आठवणीतून वर्तमानात जगता. वर्तमानात खऱ्या अर्थाने नसतातच तुम्ही. म्हणून 2 माणसामध्ये एकच घटना जर घडते तेव्हा दोघांची प्रतिक्रिया ही वेगळी असते. एक जण अपमान ऐकतो आणि ओरडतो, मनामध्ये द्वेष निर्माण करतो, तर दुसरा अपमान ऐकतो आणि हसून सोडून देतो. का? घटना तर सारखीच घडली, पण दोघांनी प्रतिक्रिया वेगवेगळी का बरं दिली? कारण त्यांचे संस्कार वेगवेगळे आहेत. आता हे संस्कार कसे तयार होतात? तुम्हाला एकदा आगीचा चटका बसला म्हणून तुम्ही आगीपासून हात मागे घेता. ती नैसर्गिक प्रतिक्रिया असते. पण दुसऱ्यांदा आगीकडे पाहिल्यावर तुमचा हात थरथरतो. तिसऱ्यांदा आगीचं नाव ऐकलं तरी तुम्हाला घाम फुटतो, भीती वाटते. आता आग नसली तरी आगीचं नाव जरी काढलं तरी थरथर होते, भीती वाटते. ही थरथर, ही भीती म्हणजेच संस्कार. घटना गेली पण तिची छाप, तिचा ठसा मनावर उमटला आणि यालाच स्वभाव म्हणतात. आता हे आणखी खोलात समजून घेऊ. जेव्हा एक छोटं मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्याकडे फक्त अस्तित्व असतं. त्याच्यात अहंकार नसतो, राग नसतो, द्वेष नसतो. त्याला हे माहितीच नसतं की तो मुलगा आहे की मुलगी आहे.
त्याला हे देखील माहीत नसतं तो कोण आहे. तो फक्त एक शुद्ध चैतन्य असतो. तो वर्तमानात असतो. त्याचा स्वतःचा असा कोणताही एक विचार नसतो. तो फक्त एक अनुभव असतो. तो वर्तमानात जगत असतो. मूल जसजसं मोठं होतं तसं तसं समाज, त्याच्या अवतीभोवतीचे लोक त्याच्या आरशासारख्या मनावर लिहायला सुरुवात करतात. जर आई मुलावर रागवत असेल तर मुलाला वाटतं मी काहीतरी चुकीचं आहे. येथूनच त्याच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. थोडा मोठा झाल्यावर वडील जेव्हा इतरांसोबत त्याची तुलना करतात, वडील म्हणतात बघ शेजारचा मुलगा किती हुशार आहे तुझ्यापेक्षा, तेव्हा मुलाच्या मनात कमीपणाची भावना, न्यूनगंडाची भावना निर्माण होते. शिक्षकांनी किंवा मित्रांनी सर्वांसमोर त्याचा अपमान केला तर मुलाला वाटतं हे जग एक धोकादायक ठिकाण आहे. इथे टिकून राहण्यासाठी त्याला खोटं वागावं लागेल. मग तो खोटं वागायला लागतो. जेव्हा त्याला कधी प्रेम मिळतं तेव्हा ते प्रेम त्याला सुरक्षित वाटतं. प्रेम मिळालं की तो त्याला चिटकून बसतो, कारण त्याला वाटतं की त्या प्रेमाशिवाय त्याचं अस्तित्व काहीच नाही. जसजसं वय वाढतं तसतसं त्या मूळ निरागस आरशावर इतरांच्या मतांची धूळ चिटकून जाते. आरसा अस्वच्छ होतो. माणसाला स्वतःचा मूळ चेहरा दिसत नाही. मग आपण कोण हे विसरून जातं. भीती वाटली की तुम्ही पळतात. अपमान झाला की रडतात, दुखी होतात. सुख मिळालं की त्याला धरून बसतात. ही प्रतिक्रिया वारंवार घडली जाते. तोच तुमचा स्वभाव बनतो. मग तुम्ही म्हणता मी काय करणार, इमोशनल आहे. मी काय करणार, माझा स्वभावच रागीट आहे. मी इनसिक्युअर आहे असे आपण म्हणतो. पण बुद्ध सांगतात तुम्ही रागीट नाही, तुम्ही दुःखी नाही. तो तुमचा स्वभावच नाही, तो तुमचा संस्कार आहे. तो तुमचा संस्कार पुन्हा पुन्हा घडत असतो, त्यामुळे तसे बनता तुम्ही. संस्कारांचा पुन्हा पुन्हा घडणारा प्रवाह म्हणजेच तुमचा स्वभाव बनतो. ज्याप्रमाणे एक कुंभार असतो, तो कुंभार मातीला दाब देतो. मातीला दाब देऊन त्याचा एक आकार तयार करतो. तसेच आपल्या अवतीभोवतीचे लोक, आपली परिस्थिती, आपले अनुभव आपल्या मनाला आकार देण्याचं काम करतात. तुमचा रागीट स्वभाव, भीती, अहंकार, द्वेष हा तुमचा बनलेला स्वभाव म्हणजे मातीला मिळालेला एक वेडावाकडा आकारच आहे. आणि हा आकार तुम्हाला जगाने दिलाय. मी ती शुद्ध माती आहे जिच्यापासून काहीही निर्माण होऊ शकतो. ही समज आली, ही अनुभूती आली की दुःखमुक्तीचा मार्ग सापडतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने साधना सुरू होते. कारण जोपर्यंत माणूस दुःखाचा मूळ समजत नाही तोपर्यंत तो बाहेरच्याच जगाशी लढत राहतो. त्याला वाटतं की बाहेरचे लोक बदलले की मी शांत होईल, माझी परिस्थिती सुधारली की सर्व काही चांगले होईल. पण आपले दुःख हे बाहेरील घटनेत निर्माण होत नाही, तर आपले दुःख हे आतमध्ये निर्माण होते. ते आपल्या प्रतिक्रिया देणाऱ्या मनामुळे निर्माण होते. हे इतकं खोल आहे की संपूर्ण ध्यान साधना याच तत्वावर उभी आहे. समजा कोणीतरी तुम्हाला म्हटलं तू काही कामाचा नाहीस असं तुम्हाला रागाने म्हटलं, तर मनामध्ये पहिल्यांदा काय घडेल? तर पहिल्यांदा तर फक्त काहीतरी ध्वनी तुमच्या कानावर आदळेल, इतकंच. पण पुढच्या क्षणी जो ध्वनी कानावर आदळला तो मेंदूपर्यंत जाईल आणि तेथे मन काम सुरू करून देतं. मेंदूतील संज्ञा मनातील जुने कपाट उघडते. हे जे शब्द कानावर पडले हे कसले आहे त्याचं ॲनालाइज करते, त्याचं संशोधन करते. मग ती ठरवते अरे हा तर अपमान आहे, हे अपमानाचे शब्द आहे. आणि हा अपमान आधी घडला होता का हे शोधते. हे आधीही घडलं होतं तेव्हा शरीरात काय झालं होतं ते देखील पाहते. आधी जेव्हा हे घडलं होतं, आधी अपमान झाला होता तेव्हा शरीरात वेदना झाली होती. मग बुद्धी एक निर्णय देते, हे चुकीचं आहे, त्याने माझ्याशी असं बोलायला नको होतं.
आणि त्या क्षणी शरीरामध्ये रासायनिक बदल होतात. छातीत उष्णता निर्माण होते, धडधड वाढते, पोटात गोळा येतो, हातापायाला घाम येतो, श्वास जोरजोरात होतो, घसा कोरडा पडतो, हातपाय थरथरू लागतात. आणि इथे या क्षणी एक सूक्ष्म जागा निर्माण होते, संवेदना आणि प्रतिक्रियेची. संवेदना आणि प्रतिक्रिया या दोघांच्या मध्ये एक हलकीशी जागा असते. ही जागा इतकी सूक्ष्म असते की सामान्य माणूस तिला पाहूच शकत नाही. तो लगेच प्रतिक्रिया देऊन बसतो. कानावर शब्द आले की काही क्षणातच ओरडतो, द्वेष करतो, रात्रभर विचार करतो. त्याला वाटतं त्या माणसामुळे मी दुःखी झालो, त्यांनी मला काहीतरी बोलला म्हणून मला दुःख झाले. पण सत्य काय आहे? शब्द तर 5 सेकंदातच विरून गेले, पण दुःख कसं काय टिकून राहिलं? कारण तुम्ही प्रतिक्रिया दिली म्हणून ते टिकून राहिलं. प्रतिक्रिया म्हणजे एक प्रकारे पेट्रोलच असतं. ओशो एक उदाहरण देतात. ते म्हणतात, राग म्हणजे एक प्रकारे आग आहे, पण विचार म्हणजे त्या आगीत टाकलेलं पेट्रोल आहे. कोणी काही बोललं आणि तुम्ही सतत विचार करत राहिला, त्याने मला असं का बोललं, त्याने असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी त्याला दाखवून देईल, मी काय कमी आहे का? म्हणजे असे विचार करून तुम्ही काय करत असतात? तुम्ही आग विझवत नाही, त्या आगीत पेट्रोल टाकता, ती आग वाढवत जाता. भगवान बुद्ध म्हणतात, प्रतिक्रिया म्हणजे बंधन. कारण प्रत्येक प्रतिक्रिया एक नवीन संस्कार तयार करते. पहिल्यांदा राग आला, एक छोटासा ठसा मनात उमटतो. 2-3 वेळा तुम्हाला राग येतो, तेव्हा एक छोटीशी पायवाट तिथे तयार होते. 50 वेळा, 100 वेळा तोच जर राग आला तर तुम्ही ऑटोमॅटिकली प्रतिक्रिया देतात. तशीच प्रतिक्रिया देतात जशी आधी दिली होती. इथे एक हायवे तयार होतो. प्रतिक्रिया एक ऑटोमॅटिक होऊन जाते. तसा अपमान, तसा राग शरीरात उत्पन्न झाला की लगेच प्रतिक्रिया तुम्ही देतात. तसा स्वभावच बनून जातो. तसा संस्कार तयार होतो. विचार करायच्या आधीच राग येतो, समजून घ्यायच्या आधीच भीती वाटते. हाच तुमचा स्वभाव बनतो. आता प्रश्न आहे, हे सगळं थांबवायचं कसं? लोक म्हणतात, मला शांत व्हायचं आहे. पण शांतता आणण्यासाठी पहिल्या शरीरामध्ये जी अशांतता आहे ती जाळावी लागते. आता ही अशांतता जळते कशी? तुम्ही नवीन इंधन टाकणं बंद केलं की अशांतता आपोआप जळून शांत होऊन जाते. म्हणजे काय? जर राग आला पण यावेळी प्रतिक्रिया दिली नाही, फक्त तटस्थपणे निरीक्षण केले, छातीत आग आहे, श्वास जोरजोरात झाला, पोट गच्च झाले, हातापायाला घाम आला, हातपाय थरथर व्हायला लागले, फक्त पाहिले, प्रतिक्रिया नाही दिली, फक्त पाहिल्याने तो राग हळूहळू विरघळून जातो. कारण तुम्ही पूर्ण जागरूकतेने पाहता, तेव्हा भावना हळूहळू विरघळायला लागते. तुम्ही नवीन पेट्रोल टाकलेच नाही, शरीरामध्ये आग निर्माण झाली, परंतु ती आग जेवढे लाकडं होते तेवढ्या लाकडातच जळाली आणि संपून गेली. तुम्ही त्याला नवीन लाकडं पुरवलेच नाही तर ती वाढणार नाही. या भावना प्रतिक्रिया खाऊन जगतात, प्रतिक्रियेने त्या वाढतात. तुम्ही जेवढी प्रतिक्रिया द्याल तेवढे लाकडं तुम्ही त्याला पुरवाल, तेवढी ती आग जास्त वाढेल. जोपर्यंत तुम्ही सतत प्रतिक्रिया देता तोपर्यंत नवीन संस्कार तयार होतच राहील. पण ज्या दिवशी तुम्ही प्रतिक्रिया देणं बंद करता, प्रतिक्रिया न देता फक्त पाहायला शिकता, त्या दिवशी नवीन संस्कार तयार होणं हळूहळू कमी होतं. नवीन संस्काराची निर्मिती होत नाही आणि कालांतराने ही सवयच बनून जाते. संवेदनाला प्रतिक्रिया न दिल्याने संस्काराची निर्मिती थांबते. त्यानंतर संस्काराचा क्षय व्हायला लागतो. नवीन संस्कार बनत नाही, जुने संस्कार निघायला लागतात. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी घटना घडते, कोणी अपमान करतं, तेव्हा आपलं मन लगेच प्रतिक्रिया देतं. ही प्रतिक्रिया म्हणजे रागावणे, रडणे किंवा चीड व्यक्त करणे. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा तुम्ही त्या घटनेला खतपाणी घालता आणि एक नवीन संस्काराला जन्म देतात. पण ज्या क्षणी तुम्ही ठरवता
मी फक्त पाहणार आहे, फक्त ऑब्झर्वेशन करणार आहे, त्या क्षणी तुम्ही त्या संस्काराची ऊर्जा कापून टाकतात. त्या संस्काराला खतपाणी देत नाही, आणखी लाकडं देत नाही, त्या आगीत आणखी पेट्रोल टाकत नाही. तुम्ही फक्त प्रेक्षक बनता आणि इथूनच नवीन संस्काराची निर्मिती थांबून जाते. सुरुवातीला हे समजणं कठीण जातं, पण सवयीने, ध्यान साधनेने किंवा प्रॅक्टिसने मन शांत होऊ लागतं. जेव्हा नवीन संस्कार निर्माण होत नाही तेव्हा मनाला एक प्रकारची शांतता मिळते. एक प्रकारे मन हलकं होऊन जातं. नंतर मनाच्या तळाशी साठलेला जुना संस्कार हळूहळू डोके काढतो. जुना कचरा वर यायला लागतो. जेव्हा आपण नवीन संस्कार बनवणं थांबवतो तेव्हा मन रिकामं होऊ लागतं. आणि निसर्गाचा नियमच आहे, कोणतीही जागा रिकामी राहत नाही. जेव्हा तुम्ही नवीन संस्कार बनू देत नाही, नवीन संस्काराचा जन्म होत नाही, तेव्हा जुने संस्कार, खूप खोलातील संस्कार वर यायला लागतात. तेव्हा ते आपल्याला खूप त्रास देतात, कारण ते खूप घट्ट संस्कार असतात, पक्के संस्कार असतात. आपल्याला वाटतं मी तर ध्यान करतोय, शांत राहण्याचा प्रयत्न करतोय, मग मला जुन्या गोष्टी का आठवतात, मला राग का येतोय, माझी ध्यान करताना चिडचिड का होते. पण खरं तर ती अंतर्मनाची सफाई सुरू असते. ते जुने संस्कार वर येतात कारण त्यांना बाहेर पडायचं असतं. जर तुम्ही त्या जुन्या आठवणींना किंवा रागाला पुन्हा प्रतिक्रिया दिली तर ते आणखी वाढतील, आणि प्रतिक्रिया नाही दिली तर ते वाफ होतील, क्षय होतील. यालाच संस्काराचा क्षय म्हटलेला आहे. यालाच भगवान बुद्धांनी निर्जरा म्हटलं आहे. निर्जरा म्हणजे जुनं गळून जाणं. ही ध्यानाची एक अत्यंत गूढ प्रक्रिया आहे. तुम्ही ध्यानात बसता तेव्हा अचानक बेचैनी वाढते, जुने प्रसंग आठवू लागते, कारण नसताना दुःख जाणवू लागतं. बरेच लोक घाबरतात. त्यांना वाटतं ध्यानामुळे मी डिस्टर्ब होतोय. पण खरं काय घडत असतं, आतमध्ये खूप खोलामध्ये साठवलेला अंधार वर येत असतो. ध्यान म्हणजे आतमधलं ऑपरेशनच असतं. मनाच्या तळाशी असंख्य जखमा झालेल्या असतात, जे आपण वर्षानुवर्ष दाबून ठेवतो. कोणी केलेला अपमान, लहानपणी मिळालेली वागवणूक, एखादं अपयश, यावर आपण दुर्लक्ष करण्याचं मलम लावतो. पण आतल्या आत त्या जखमेत पू निर्माण होत असतो. हा पू म्हणजेच दाबलेला राग, द्वेष, दुःख. कल्पना करा, एक जखम 5-6 वर्षापासून तुम्हाला झालेली आहे आणि त्या जखमेत पू साठलेला आहे. आता त्या जखमेचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर पहिल्यांदा काय करेल? सुरुवातीला ती जखम कापेल, त्यातील घाण बाहेर काढेल, त्यातून पू बाहेर काढेल. जर तो पू बाहेर आलाच नाही, त्यातील घाण बाहेर आलीच नाही, तर ती जखम कधीच भरणार नाही आणि ती विषारी होऊन संपूर्ण शरीराला संपवून टाकेल. म्हणून जर तुमच्या मनातील नकारात्मक विचार, नकारात्मक संस्कार बाहेर येत असेल तर समजा ही शस्त्रक्रिया यशस्वी होत आहे. एकदा का तो पूर्णपणे मनातील पू बाहेर निघाला की डॉक्टर ती जखम स्वच्छ करेल. त्यानंतर तेथे शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो आणि तेथे नवीन कातडी जन्माला येते. मनाच्या बाबतीतही हेच होते. जेव्हा जुना कचरा साफ होतो तेव्हा तेथून नवीन प्रेम, शांती, करुणा यांची कातडी यायला लागते. तो कचरा बाहेर पडणं ही शुद्धीकरणाची पहिली पायरी आहे आणि ही खूप महत्त्वाची पायरी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही खूप खोलातील संस्कार बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध प्रज्ञा, शुद्ध शांती, शुद्ध प्रेम, शुद्ध करुणा अनुभवू शकणार नाही. म्हणून ही खूप अनिवार्य पायरी आहे. म्हणून ऑपरेशन चुकीचं नाही, उलट शुद्धीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे जेव्हा मनाचा जुना कचरा वर येईल तेव्हा घाबरून ऑपरेशन सोडू नका. उलट स्वतःला सांगा, हा पू बाहेर येत आहे, ही घाण बाहेर येत आहे, म्हणजे मी आतून स्वच्छ होतोय.
म्हणून कितीही विचार आले, कितीही चिडचिड झाली, तरी साधना सोडू नका. साधना सुरूच ठेवा. विपश्यना हे संस्कार जाळण्याची एक अग्निविद्या आहे. विपश्यना म्हणजे विशेष प्रकारे पाहणं. तुम्ही शरीर स्कॅन करता, डोक्यापासून पायापर्यंत. कुठे ताण आहे, कुठे उष्णता आहे, कुठे कळ आहे, कुठे स्थूलपणा आहे, कुठे हलकेपणा आहे. आणि मग तुम्ही फक्त तटस्थपणे पाहता, प्रतिक्रिया देत नाही. यालाच समता म्हणतात. समता म्हणजे निष्क्रियता नाही. समता म्हणजे संवेदनामध्ये अडकून पडणं नसतं. खांद्यात कळ उठली तर सामान्य माणूस काय म्हणतो, खूप वेदना होत आहे खांद्यात, अरे हे दुखणं नको. मग तो काय करतो, नवीन द्वेष निर्माण करतो, नवीन संस्कार निर्माण करतो. पण विपश्यना साधक म्हणतो, कळ आहे, अनित्य आहे, बदलते आहे. कळ निर्माण झाली, काही वेळाने नष्ट होईल आणि हळूहळू ती कळ विरघळायला लागते. त्यासोबत जुना संस्कारही विरघळून जातो. नवीन संस्कार निर्माण होत नाही. साधना खोल गेली की एक दिवस माणूस पाहू लागतो, मी हा सुद्धा एक संस्कारच आहे. मी पुरुष, मी स्त्री, मी हिंदू, मी मुस्लिम, मी बौद्ध, मी जैन, मी यशस्वी, मी अपयशी, या सगळ्या फक्त ओळखी आहेत. हे सगळे फक्त टॅग लावलेले आहेत. साधनेत एक एक पापुद्रा गळून पडतो. राग गळतो, भीती गळते, वासना गळते, अहंकार गळतो आणि शेवटी मी सुद्धा गळून जातो. मी सुद्धा विरघळून जातो. मग उरतं काय? उरतं शुद्ध मौन, शुद्ध चैतन्य, शुद्ध जागरूकता. उपनिषदांनी यालाच ब्रह्म म्हटलं. भगवान बुद्धांनी याला निर्वाण म्हटलं. कबीरांनी सहज समाधी म्हटलं. पण शब्द महत्वाचे नाही, कारण तेथे पोचल्यानंतर शब्दांची गरजच राहत नाही. मित्रांनो, तुम्ही तुमचे संस्कार नाहीत, तुम्ही त्या संस्कारांना पाहणारी जागा आहे. तुम्ही तर ती अथांग पोकळी आहात, जिथे हे संस्कार उमटतात आणि विरून जातात. मनाच्या समुद्रावर लाटा येतात, जातात. भावनांची वादळं उठतात, जातात. शरीरात संवेदनाचे तरंग उठतात आणि विरतात. त्यांच्याशी युद्ध करू नका, त्यांच्याशी भांडू नका. फक्त तटस्थपणे पहा, तटस्थ होऊन पहा. कारण ज्या क्षणी पाहणं पूर्ण होतं, त्या क्षणी प्रतिक्रिया मरते. ज्या क्षणी प्रतिक्रिया मरते, त्या क्षणी तुमच्या जुन्या संस्काराची होळी सुरू होते, राख होते आणि ती राख होऊन हवेत मिसळून जाते. एक दीर्घ श्वास घ्या, स्वतःच्या अस्तित्वाला जाणा. हळूहळू श्वास बाहेर सोडा. प्रतिक्रिया नाही, फक्त साक्षीभाव पहा. श्वास येतोय, जातोय हे पहा. त्यात फक्त मौन आहे आणि त्या मौनाच्या पलीकडे एक अथांग शांतता आहे. ती शांतता म्हणजेच तुम्ही आहात. शांततेला बाहेर शोधू नका, ती तुमच्या हातात आहे. यासाठी तटस्थ राहा, शांत राहा, ध्यान करा.